तर आज आपण आपल्या किचनमध्ये अयंगार स्टाईल बेकरी केक जो आहे तो बनवणार आहोत। इथे अजिबात मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि रवा वापरूनच आपण हा केक बनवणार आहोत। स्पॉन्जी आणि साधा पण एकदम अप्रतिम चवीचा केक जो आहे तो आज आपण बनवणार आहोत। तुम्हाला नक्कीच आवडेल। अयंगार स्टाईल बेकरी केक घरीच कसा बनवायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजचा हा केक बनवताना आपण अजिबातच सुद्धा भांड्याचा पसारा न करता एकाच भांड्यांमध्ये याचं बॅटर बनवून घेणार आहोत। शिवाय आपण प्रमाण देखील घरातली जी नॉर्मल वाटी किंवा कप आहे तिनेच घेणार आहोत। त्यासाठी मी इथे मिक्सरचा एक मोठा जार घेतला आहे व त्यामध्ये आपल्याला 2 कप बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। 1 कप आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि चिमूटभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर जी आहे ती टाकून घ्यायची आहे। अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे। इथे मी 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे। तुम्हाला मिल्क पावडर टाकायची तर ती देखील टाकू शकता। आणि इथे अर्धा चमचा मी इथे वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला छान असं दळून घ्यायचं आहे। तर मग मी आता इथे मिक्सरला दळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम छान मस्त अशी पावडर तयार झालेली आहे। आता हे आपलं दळून झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये अर्धा कप जे आहे मी फ्रेश दही घेतलेलं आहे। दही इथे आंबट नसावं, दही टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स आहे तो टाकून घेतलेला आहे। तुम्हाला इथे आवडलं तर तुम्ही इथे कलरचा वापर देखील करू शकता। आता इथे मी 1/3 कप तेल देखील घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे 1 कप रूम टेम्परेचरचं दूध घालून घ्यायचं आहे। कलरसाठी इथे तुम्ही दुधामध्ये केशर घालून सुद्धा तुम्ही हे दूध घालू शकता, पण मी इथे अजिबात कलरचा वापर केलेला नाही। चला आता हे बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करायची आहे। केक बेक करण्यासाठी इथे आपल्याला केक टीन तयार करायचा आहे। तर मी इथे राऊंड आकाराचा जो केक टीन आहे तो घेतलेला आहे। तुम्हाला स्क्वेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता। यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यावर मी बटर पेपर टाकून घेतले आहे व ते देखील आपल्याला तेलाने छान असं क्रिसिंग करून घ्यायचं आहे। तर बघा आता हे टीन आपला तयार झालेलं आहे। तर बेकिंगसाठी इथे मी जाड बुडाचं जे पातेल आहे ते ठेवून घेतलेलं आहे व त्यामध्ये मी एक रिंग टाकून घेतलेली आहे व त्यावर झाकण ठेवून आपल्याला हे 10 मिनिटं फुल गॅसवर प्रीहीट करून घ्यायचं आहे। तुम्हाला ओव्हनमध्ये करायचं असेल तरी हीच प्रोसेस करायची आहे। आणि आता आपण जे मिक्सरचं जार बाजूला ठेवलं होतं ते देखील आपल्याला पुन्हा असं व्यवस्थित दळून घ्यायचं आहे। बघा आता हे दळून झालेलं आहे सगळं। आता हे छान असं बॅटर तयार झालंय, तुम्ही पाहू शकता। हे छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये टुटी फुटी जी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान असं मस्त मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर जो आपण टीन तयार करून घेतलेला होता त्यामध्ये हे सगळंच्या सगळं बॅटर आपण टाकून घ्यायचं आहे। बघा बॅटर किती छान झालं आहे आपलं तयार। आता यामध्ये मी अजिबात कलरचा वापर न केल्यामुळे हे पांढरं दिसतंय। आणि आता आपल्याला हा जो टीन आहे हा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये जी एअर जमा झाली असेल ती देखील निघून जाईल। आणि आता इथे आपलं हे जे भांडं आहे 10 मिनिटं छान प्रीहीट तयार झालेलं आहे। तर यामध्ये आपण जो टीन तयार केलेला होता तो यामध्ये ठेवून द्यायचा आहे व वरती झाकण लावून आपल्याला 40 ते 45 मिनिटं आपल्याला हा लो टू मीडियम गॅसवर केक बेक करून घ्यायचा आहे। इथे 40 ते 45 मिनिटं झालेली आहे। बघा आता आपला केक बेक झाला आहे की नाही ते बघायचं आहे। तर इथे टूथपिक किंवा सुरीने आपण हा मध्ये आपल्याला सुरी आतमध्ये टाकून बघायची आहे। सुरी जर एकदम छान अशी क्लीन निघाली तर समजायचं की आपला केक बेक झालेला आहे। पण जर तुमची सुरी जर अगदी थोडी त्यावर बॅटर लागलं असेल तर पुन्हा 5 मिनिटं ठेवायचं आहे। पण इथे माझा केक हा पूर्णपणे बेक झालेला आहे। तर मग मी तो आता त्या भांड्यामधून बाहेर काढून घेणार आहे आणि 15 मिनिटं याला आपल्याला गार करायचं आहे। बघा आता 15 मिनिटानंतर याच्या ज्या कडा आहे त्या अशा सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या आहे। एकदम मस्त आणि छान असा स्पॉन्जी केक आपला हा तयार झालेला आहे। तर यावर आता एक प्लेट ठेवायची आहे आणि आपला हा केक जो आहे हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे। बघा आता इथे आपला केक जो आहे डिमोल्ड झालेला आहे आणि त्यावरचा बटर पेपर जो आहे तो काढून घ्यायचा आहे।
आणि इझिली हा बटर पेपर निघतो. बघा आपला केक किती छान अगदी सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर चला आपल्याला आता याला सुरीने कट करायला घ्यायचा आहे. बघा एकदम इझिली आणि एकदम छान असा मस्त हा सुरीने देखील कट होतो आहे. तर आता आपल्याला हा व्यवस्थित कट झाला आहे. तर आपल्याला आता याच्या स्लाइस करून घ्यायच्या आहे. बघा अजिबातच सुद्धा पसारा न करता घरातल्या साहित्यांपासून घरातल्याच वाटीने परफेक्ट प्रमाणाशिवाय आपला हा अय्यंगार स्टाईल बेकरी केक बनून तयार आहे. हा केक तुम्ही 15 दिवस सुद्धा विदाउट फ्रीज स्टोअर करू शकता आणि तुम्ही ह्या केकचा ऑर्डर सुद्धा घेऊ शकता. आणि हा केक रव्यापासून बनवल्यामुळे मुलांना देखील तो खूप आवडतो आणि मुलांसाठी देखील खूप छान आहे आणि खूपच पौष्टिक आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हिडिओ नक्की शेअर करा.